सगळ्याच भाज्या मुलांना आवडतात असं नाही, पण पावभाजी किंवा त्यापासून तयार होणारा चटपटीत असा तवा पुलाव मुलांचाच काय तर सगळ्यांचाच फेवरेट. असा तवा पुलाव आपण घरीही बनवू शकतो. यासाठी प्रथम कढईमध्ये तेल तापलं की त्यावर शहाजिरं, ठेचलेला लसूण, लाल सुकी मिरची, हिंग घालून परतून घ्यायचं. त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो व कांदा घालायचा. त्यावर एक तमालपत्र घालून परतून त्यावर हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यायचं. त्यावर चौकोनी चिरलेले बटाट्याचे तुकडे, थोडंसं पाणी व चवीनुसार मीठ घालून बटाटे शिजू द्यायचे. बटाटे शिजले की त्यावर चौकोनी चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल, पिवळी व हिरवी सिमला मिरची घालून परतून घ्यायचं. यावर फ्रोझन बटार घालायचे व थोडंसं मीठ घालून 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं. त्यावर शिजवलेला मोकळा भात घालायचा. बरं, इथे भात मी 1 पेल्याचा घेतला आहे. तुम्ही किती प्रमाणाचा भात करू शकता त्यानुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. बरं, भात शिजवताना तेलामध्ये प्रथम 1 चक्री फूल व 1 दालचीन घालून त्यावर तांदूळ परतून असा भात मोकळा शिजवून घ्यायचा. ह्या भातावर कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, पावभाजी मसाला, थोडं बटर घालून एकजीव करून घ्यायचं व भात 10 ते 15 मिनटं वाफ आणू द्यायचा. असा चटपटीत तवा पुलाव घरच्या घरी आपण बनवू शकतो व चटपटीत तवा पुलावबरोबर पापड व व्हेजिटेबल रायता खूप छान लागतो. असा चटपटीत तवा पुलाव तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा व आवडला असल्यास आपल्या चॅनलला फॉलो, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.